आपण पाहिलं तर हे सर्व धुराचे लोट आहेत ते आता हवेमध्ये या ठिकाणी पसरत आहेत। हा तो एंट्री गेट आहे जो विधान भवनाचा प्रवेश द्वाराला आहे। या ठिकाणाहून जे व्हिजिटर्स असतील किंवा मग अन्य जे कोणी विधान भवनामध्ये येणार असतील त्यांना या ठिकाणाहून जो प्रवेश आहे तो दिला जातो। आताही पाहू शकतो आपण या आपल्या दृश्यांमध्ये त्या ठिकाणी जे शॉर्ट सर्किट आहे ते होताना दिसून येत आहे आणि त्याच्यावरतीच नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशमन दल आहे ते करतात। कॅमेरामन सुरेश आहे त्याला मी दाखवतोय ही विधान भवनाची इमारत आहे आणि या विधान भवनाच्या इमारतीकडे जाण्यासाठी हा जो एंट्री आहे जी उजव्या बाजूने एंट्री आहे ती या एंट्रीच्या सुरुवातीला हा जो शॉर्ट सर्किट आहे तो प्रवेशद्वाराला होताना आपल्याला पाहायला मिळतोय। याच एंट्री गेट मधून येत असताना त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर देखील आहे, सोबतच पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी चेकिंग आहे माणसांची येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे याच ठिकाणी हा शॉर्ट सर्किट झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी सुरक्षिततेचा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झालेला आहे। विधान भवनात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची या ठिकाणाहून जी चेकिंग आहे ती केली जाते, परंतु अचानकपणे असे लागलेल्या आगीमुळे आता विधान भवनात येणारे जे कोणी आहेत त्यांना मात्र बाहेरच रोखण्यात येत आहे आणि बाहेर रोखण्यात आल्याच्या नंतर जी आगीवरती नियंत्रण आहे ते मिळवण्याचा प्रयत्न आहे तो केला जात आहे। आपण पाहिलं की आतमध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रणा आहे, मग त्यामध्ये जे मेटल डिटेक्टर असेल त्यासोबतच पोलिसांची हॉटलाईन आहे ती देखील याच सुरक्षा यंत्रणेला आहे जी या एंट्रीवरून डायरेक्ट जो कॉल आहे तो विधान भवनाच्या आतमध्ये सुरक्षा व्यवस्थेकडे पाठवला जातो। याच यंत्रणेवरती जी केबिन आहे त्या केबिनमध्ये पूर्णपणे जी आग लागलेली आहे, परंतु तरी या ठिकाणी फायर एक्सटिंग्विश आहे त्याच्या माध्यमातून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे तो केला जातोय। विधान भवन या परिसरामध्ये आग लागली, परंतु अजून देखील कुठलाही छोटं देखील जे फायर एक्सटिंग्विशच्या माध्यमातून आग विझवली जाते, परंतु फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी आहे ती अजूनपर्यंत पोहोचलेली नाहीये। त्यामुळे जोपर्यंत आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय तोपर्यंत फायर ब्रिगेडच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी विधान भवनातील जी सिक्युरिटी आहे ती देखील आहे। लवकरात लवकर या ठिकाणी आली सिक्युरिटी तर या ठिकाणी या आगीवरती आहे ते नियंत्रण मिळवला जाऊ शकतो। आपण पाहिलं तर विधान भवनाच्या एंट्रीलाच 2 ते 3 फायर एक्सटिंग्विश आहेत ते या प्रवेशद्वाराला आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अन्य जे फायर एक्सटिंग्विश आहेत ते आता विधान भवनाच्या आतून आहेत ते आणण्याची प्रक्रिया ती सुरू करण्यात आलेली आहे आणि सर्व जे विधान भवनातील व्यक्ती आहेत ते आता देखील या बाहेर आल्याचं दिसून येत आहे। बाहेर देखील या ठिकाणी धूर मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक जण आता तोंडाला रुमाल बांधायला जी सुरुवात आहे ती देखील करतोय आणि ज्याच ठिकाणी तोंडाला रुमाल बांधून विधान भवनाच्या बाहेर आता प्रत्येक जण आहे तो पडायला लागलेला आहे। आता जर परिस्थिती पाहिली तर ती अजूनच वाढलेली आहे। या ठिकाणी संपूर्णपणे धूर हा जो आहे तो आता या एंट्री गेटच्या इथून सुरू होतोय आणि या एंट्री गेटला जो शॉर्ट सर्किट झालेला आहे त्या शॉर्ट सर्किटचा परिणाम विधान भवनाच्या आसपासच्या परिसरामध्ये असणाऱ्या वातावरणात देखील पाहायला मिळतोय। आता जी जो धूर पसरलेला त्यामुळे श्वास घेणं देखील तेवढं अवघड होतंय। नक्कीच निखिल, या परिस्थितीकडे आपलं लक्ष राहील आणि नेमकी काय तिकडची परिस्थिती आहे आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ आग लागली होती आणि याची पाहणी आदित्य ठाकरे करतायत। दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागली होती। ही आग विझवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचलेत, ते पाहणी करतायत, चौकशी करतायत। ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात माहिती घेत आहेत। महत्त्वाची अपडेट आपण विधान भवनातून बघतोय। विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागली होती आणि ही आगीची माहिती आदित्य ठाकरे घेत आहेत। स्वतः आदित्य ठाकरे त्या ठिकाणी पोहोचलेत आणि घटनास्थळी जाऊन ते पाहणी करतायत, चौकशी करतायत। तर विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ ही आग लागली होती। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। हे धुराचे लोट तुम्ही पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती पाहू शकतायत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आदित्य ठाकरे सध्या तिथे पोहोचलेले आहेत। तर राहुल नार्वेकर सुद्धा या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळून पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती ही दृश्य तुम्ही बघताय। या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ आग लागली होती आणि यावेळी आता नेते या ठिकाणी पाहणी करण्यास आल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घटनास्थळी पोहोचलेले आहेत।
विजय वडेट्टीवार सुद्धा त्या ठिकाणी दिसत आहेत. नहीं वो किसको रहना किसको जाना है ये तो ये जो फॉरेन में जाने के लिए जो डेलीगेट्स बनाया गया है बारे में कि जो पोजीशन लीडर को पूछकर उनके नाम मंगाकर ये नाम भेजे जाते हैं. अब सरकार की भूमिका इनको विश्वास में लेकर आगे बढ़ने की है तो उनको कोई रोकने का सवाल नहीं, ना रोकने का सवाल आता है. अब वो किसने आगे नाम लिया किसने पीछे नाम लिया वो अभी उनका जवाब वो दे सकते हैं. केंद्र सरकार ने कांग्रेस के नेताओं का नाम मंगवाया था क्या सर? मेरे जानकारी के हिसाब से एक मिनट मेरे जानकारी के हिसाब से नाम मंगा नहीं और उन्होंने कांग्रेस के नाम डाल दिया. ये देखिए आज तक जो परंपरा रही है आज तक एक विरोधी पक्ष नेता को विरोधी पार्टी को लेकर विश्वास में लेकर कोई निर्णय प्रक्रिया होनी चाहिए वो होती हुई दिखाई नहीं देती. कांग्रेस का क्या रुख है? नहीं इसके बारे में कांग्रेस नेता हमारे उन्होंने इस बारे में अपनी स्पष्टता दी है. उन्होंने अपना वक्तव्य किया है. कांग्रेस के साथ होना भवनाच्या रिसेप्शन एरियामध्ये जी स्कॅनिंग मशीन असते त्यात काहीतरी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे छोट्या प्रमाणात ही आग लागलेली आहे. ती नियंत्रणात आणण्यात आलेली आहे. अग्निशमन दलाच्या पण गाड्या इकडे थोड्या वेळात येत आहेत परंतु सगळं नियंत्रणात आहे सध्या त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाहीये.